सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांवर अहिलानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी महिन्याभरात चौथी कारवाई केली आहे। गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आरोपींविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 33,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिलानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणची व कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाईचे आदेश दिलेत। निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत 26 जानेवारी 2026 पासून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिल्यात। प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर धरणातून पाणी सोडणार असल्याने लाभक्षेत्रातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला। उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली दुचाकी अडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला। हा अपघात शनिवारी दुपारच्या सुमारास शेवगाव पैठण रस्त्यावर करेटाकळी गावाच्या शिवारात झाला। या प्रकरणी रात्री उशिरा संबंधित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जिल्हाभरात अवैध धंद्यांवर 8 ठिकाणी छापा टाकून 3,84,503 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई 23 जानेवारी रोजी करण्यात आली। या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक किरण कुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। राहुरी महसूल विभागाकडून वाळू तस्करांविरुद्ध कारवाई होत नाही। वाळू तस्करांना पूर्णतः मोकळीक मिळाल्याने वास्तव चित्र समोर आलंय। परिणामी ग्रामस्थांना वाळू तस्करांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागत असल्याचा अनोखा प्रकार देसवंडी गावामध्ये दिसलाय। अवैध वाळू वाहतूक करणारे 2 टेम्पो ग्रामस्थांनी पकडल्यात। याबाबत देसवंडी सरपंच नितीन कोल्हापुरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अहिलानगर पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बुरडगाव येथील सीना नदीवरील पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जय माता दी उद्योग समूहाचे नवनाथ विठ्ठल वाघ यांनी स्वखर्चातून ही आकर्षक रोषणाई केली आहे। रात्रीच्या वेळी ही विद्युत रोषणाई अत्यंत मनमोहक दिसते। राम सेतू पुलावरील या विद्युत रोषणाईची तरुणाई मध्ये क्रेज दिसत आहे। अनेक हौशी मंडळी खास फोटो सेशनसाठी या ठिकाणी भेट देत आहेत। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील 500 रुपये चौथारा दर्शन शुल्क रद्द करण्याच्या मागणीसह कथित आर्थिक लूट, बंद अन्न छत्रालय व रुग्णालय बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाल्यात। प्रजासत्ताक दिनी देवस्थानच्या प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे, अनिल लिमसे, संदीप कुसळकर व किशोर दरंदले यांनी दिलाय। देवदैठण येथे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 3,84,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत। देवदैठण येथे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 3,87,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत। गुरुवारी दुपारी ही घटना घडली। भास्कर पाराजी कोठावळे यांनी या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कोठावळे हे गुरुवारी सकाळी 11:30 ते दुपारी 4:30 या दरम्यान बाहेर गेले होते। अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले। जामखेड शहरात शुक्रवारी 2 वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी 2 महिलांच्या गळ्यातील प्रत्येकी अर्धा तोळ्याचे सोन्याचे दागिने ओरबाडून पळ काढला।
तिसरा प्रकार पोलीस स्टेशनच्या समोरच रस्त्यावर घडला। या महिलेच्या गळ्यातील दागिने ओढण्याचा प्रयत्न केला असता महिला खाली पडली, त्यामुळे चोरट्याचा प्रयत्न फसला। एकाच दिवशी 3 घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।